स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांची समाधी अडगळीत पडली आहे। पानिपतकार विश्वास पाटील यांनी ट्विट करून ही धक्कादायक माहिती समोर आणली आहे। कर्नाटकमध्ये शहाजीराजेंची समाधी असून ती दुर्लक्षित असल्याचं विश्वास पाटलांनी म्हटलंय। शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्यकारभार करणाऱ्यांना याचा विसर का पडला असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय। महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना शहाजीराजेंचा विसर। शहाजीराजेंच्या समाधीवर साधं छप्परही नाही। शहाजीराजेंच्या कर्नाटकातील समाधीकडे सरकारचं दुर्लक्ष। ही उघड्या माळरानावरील समाधी पहा। ही समाधी कुण्या साध्या सुध्या माणसाची नाहीये। स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांची ही समाधी आहे। छत्रपतींच्या नावे राज्यकारभार करणाऱ्या राज्यकर्त्यांना शहाजी महाराजांच्या समाधीचा विसर पडलाय की काय अशी अवस्था आहे। कारण कर्नाटकातल्या दावणगिरी जिल्ह्यातल्या होजिगिरी गावात शहाजी महाराजांची समाधी आहे। 23 जानेवारी 1664 रोजी शहाजीराजेंचा घोड्यावरून पडून अपघाती मृत्यू झाला होता। होजिगिरी गावाजवळ त्यांची समाधी बांधण्यात आली। ही समाधी दुर्लक्षित असल्याचा आरोप लेखक पानिपतकार विश्वास पाटील यांनी केला। शिवाजी महाराजांना घडवणारे वाढवणारे खऱ्या अर्थी महागुरु हे शहाजी महाराज होते, परंतु शहाजी महाराजांची ती जी समाधी आहे ती उघड्यावरच्या माळावर पडलेली आहे। एक 20 गुंठ्याच्या शेतामध्ये कशी बशी ती उघड्यावरच आहे आणि तिच्यावर छप्पर नाही। मी तुम्हाला खरं सांगू का की मी 3-4 वर्षापूर्वी या विरुद्ध आवाज उठवला त्यावेळेला मला खूप वाईट वाटतं की महाराष्ट्रातला एकही नेता, एकही राजकीय पक्ष किंवा शिवाजी संभाजीच्या नावाने स्थापन झालेल्या संघटना पुढे आल्या नाहीत। या समाधीचं जी आत्ताची अवस्था आहे तशाच अवस्थेत ती 1910-12 होती। त्याविषयीची छायाचित्र आपल्याकडे उपलब्ध आहेत। आणि ज्या वेळेला एखादी गोष्ट, एखादी वास्तू ही राष्ट्रीय संरक्षित स्मारक होते त्यावेळेला त्या वास्तूमध्ये आपण बदल करू शकत नाही। हा भारतीय पुरातन वास्तूचा जो भारतीय पुरातन खात्याचा नियम आहे आणि या नियमानुसार या ठिकाणी आज आपण जशा पद्धतीनं त्याचं संरक्षण केलंय तसंच आपण करू शकतो। झी 24 तासनं बातमी दाखवल्यानंतर सरकारला जाग आली आहे। शहाजी महाराजांच्या समाधीची बाब लक्षात आणून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झी 24 तासला धन्यवाद दिले। शहाजी महाराजांच्या समाधीच्या जतनासाठी सरकार उपाययोजना करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिली आहे। बातमी सांगितलेली आहे महाराष्ट्रामध्ये जे जे काही महापुरुष होऊन गेले त्यांच्या सगळ्यांच्या समाधीच्या बाबतीमध्ये आपलं लक्ष आपण बजेटमध्ये तरतूद करतो। आपण नाविन्यपूर्ण मधनं त्याचे पैसे खर्च करायला सांगतो, परंतु ही बाब हे माझा स्टाफ आहे ना त्यांनी उद्याच्याला मला आठवण करावी तर ते त्या पद्धतीनं माहिती घेतली जाईल। आम्ही त्यांना विनंती करू की बाबा हे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील होते आणि त्यांची समाधी चांगलं असणं हे गरजेचं आहे। शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्यकारभार करणाऱ्यांना याचा विसर का पडला असा प्रश्न शिवप्रेमी विचारतायत। लंडनला वाघनखं आणण्यासाठी जाणाऱ्यांना स्फूर्तीचा हा झरा अडगळीत पडल्याचं दिसत नाही का असा सवालही उपस्थित केला जातोय। गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई।